सर्वांना हे मार्केटमध्ये डिजिटल मल्टीमीटर मिळतात हे माहिती आहे. तर यामध्ये 2 प्रोब्स असतात आणि एक रोटरी स्विच असतो. तर ह्या रोटरी स्विचचा वापर करून आपण वेगवेगळ्या रेंजचे जे AC व्होल्टमीटर असेल, DC मिलीमीटर आहे, इथं कंटिन्युटी टेस्टर आहे आणि तिथं रेझिस्टन्स मेजर करता येतो, त्यानंतर इथं DC व्होल्टेज मेजर करता येतो. तर हा रोटरी स्विचचा वापर करून आपण वेगवेगळ्या रेंज सिलेक्ट करू शकतो. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की एक व्होल्टमीटर आहे DC 0 to 20 व्होल्ट आणि हा दुसरा आहे तो मिलीमीटर आहे DC 0 to 20 मिलीअँपिअर. तर या मल्टीमीटरमध्ये आपण AC व्होल्टमीटर आणि DC व्होल्टमीटर च्या 2 रेंज आहेत त्या आपण ॲज इट इज सिलेक्ट करून डेस्कटॉप मल्टीमीटर बनवू शकतो. तर आता आपल्याला AC करंट मीटर बनवायचा आहे. तर याच्यामध्ये आम्ही एक ब्रिज एक रेक्टिफायरचा वापर करतो आणि AC करंट मीटर तयार करत असतो. तर त्यासाठी आपल्याला एक कॅबिनेट लागतं. तर हा कॅबिनेट आहे. तर हे आम्ही कॅबिनेट आहे ते तयार करून घेतलं आहे. तर हे जे बॅक साईड आहे ती अशी आहे आणि फ्रंट साईड आहे तो असा आहे. तर इथं मी एक स्विच लावला आहे आणि हे स्क्रीन प्रिंटिंग आहे ते सुद्धा करून घेतलेलं आहे. तर या बॅक साईडला जो स्विच बसवला आहे त्या स्विचमधून 2 वायर काढायच्या आणि या मल्टीमीटरमध्ये जे सेल असतात त्याच्या सिरीजमध्ये लावायचा. आणि मग आता या मल्टीमीटरमध्ये मी स्विचचा वापर करून या वायर ज्या आहेत त्या जे सेल आहे त्याच्या अक्रॉस बसवून घेतलेल्या आहे. मग ज्यावेळेस तुम्ही हा मल्टीमीटर ऑन करणार त्यावेळेस तुम्ही ते पाहू शकता की आपल्याला जे रीडिंग आहे ते डिस्प्ले होते. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉलेजमध्ये कॅरेक्टरिस्टिक्सचे जे एक्सपेरिमेंट आहेत की PN जंक्शन डायोड कॅरेक्टरिस्टिक्स किंवा झिना डायोड कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर SCR आहे, डायक आहे, सोलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्यासाठी आपल्याला हे डेस्कटॉप मल्टीमीटरचा यूज करता येतो. आता कॉलेजमध्ये जनरली कसं होतं की तुम्हाला लॅबमध्ये सेटअप लावून दिलेला असतो. मग त्यामध्ये तुमचे स्टाफ मेंबर सांगतात की तुम्हाला डिजिटल व्होल्टमीटरचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 0 to 20 व्होल्ट हा रेंज सिलेक्ट करायचा आहे. पण विद्यार्थ्यांना हे रोटरी स्विच रोटेट करण्याचा असेच दिलेला असतो. मग विद्यार्थी कोणतीही रेंज सिलेक्ट करतात आणि मग मल्टीमीटर आहे ते डॅमेज होतात. मग त्यासाठी तुम्हाला हे जे मल्टीमीटर आहे ते तुम्हाला त्या रेंज सिलेक्ट करूनच तयार करून दिले जाते. मग आता हा जो रोटरी स्विच आहे तर इथे जे मी एक बनवून ठेवलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की हा त्याचा इंटरनल पार्ट आहे. ज्यावेळेस आपण मल्टीमीटर इथं फिक्स करणार तर हा त्याचा इंटरनल पार्ट आहे. तर इथे मी आता ऑन करते. तर हा मल्टीमीटर ऑन झाला. आता मी इथं रेंज सिलेक्ट केली आहे 0 to 20 मिलीअँपिअर. मग हा मल्टीमीटर मिलीअँपिअरसाठी सेट झाला. मग आता मला हे सांगायचं की तुम्हाला जर व्होल्टमीटरसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही इथं हा रोटरी स्विच व्होल्टमीटरला सिलेक्ट करणार. तुम्हाला 200 व्होल्ट सेट करायचं असेल तर ते करू शकता किंवा 20 व्होल्ट सेट करायचं असेल तर तो करू शकता. मग हा रोटरी स्विच आपण एका साईडला सेट केला. ठीक आहे. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. BE, डिप्लोमा, BSc, MSc झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकलसह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255.